रात्री अचानक रानात लागला जाळ. तर रामकृष्ण भावांनो, सगळ्यात आधी तर एखादा पुरस्कार असला तर तुम्ही फॉलो बटनावरती फेकून आणू शकताय. कारण मी कामच असं केलं आहे. काम असं केलं आहे की हा ब्लॉग पडाय पाहिजे होता 1 महिना अगोदर आणि मी आता टाकतो आहे. तर विषय असा झाला आहे, 5 वाजता भाव आला होता आपल्याला वैरण न्यायला आपल्या रानात. त्याला कणसं मोडून दिली आणि संध्याकाळी रानात पेटवली चूल. चूल पेटवायचं कारण असं होतं की रानात होतं काहीतरी नियोजन. नियोजन म्हणजे काय हो, ह्या मसाल्यावरनं तुम्ही ओळखून जायचं की काय नियोजन असेल. थांबा तुम्हाला पुढं दाखवतो. भावानं मस्तपैकी कट करून घेतलं काजू, बदाम, पिस्ता म्हणून काय कट करायचं राखलं नाही. तर वर मी इकडे पेटवली चूल. चुलीत टाकले पेट्रोल, खतरनाक असा भडका झाला. भडका झाला आहे, पातेल ठेवलं आणि त्याच्यावर टाकलं दूध. दुधात मस्तपैकी कट केलेलं मग अशी काजू, बदाम, पिस्ता, खारी, खोबरं काय राखलं नाही ते सगळं टाकलं. तर वर आमचा व्हिडिओग्राफरनं केला व्हिडिओ काढायला चालू. हे खतरनाक असं व्हिडिओ काढतं पण चालतच नाही तो. तिथनं परत आमचा आचारी बदलला. म्हणलं आचारी बदलावा लागतोय नाहीतर काय दुधात सगळं खाली साय करपूनच ठेवायचं. ह्या आचार्यानं सगळं डॉलीच्या वाल्यावानी सिस्टीम चालू केली. निम दूध खाली निम डायरेक्ट पातेल्यात होतं. तिथनं म्हणलं दूध तापलं नाही आणि टेस्टिंगला घेतलं मस्तपैकी प्यायला. बघितलं तर दूध तर मुलकाच पळत होतं तरी बी त्याला दिलं तसंच. पहिला दिवस देवाला ठेवावा लागतोय म्हणून त्यांनी न्याला देवाला ठेवायला आणि इथनं केलं आम्ही वाटप चालू. इथनं पुढं कंटिन्यू ब्लॉग येईल एवढी काळजी घेईल भाऊ.